नमस्कार. आज बनवणार आहोत 2 किलोच्या प्रमाणात वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे. दुकानातला रेडीमेड लोणच्याचा मसाला वापरून हे लोणचे बनवणार आहोत. लोणच्याला बुरशी येऊ नये, ते खराब होऊ नये यासाठी भरपूर टिप्स सांगितल्या आहेत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. तर मी इथे 2 किलो आंबे स्वच्छ धुवून, पुसून आणि कट करून आणले. आता या आंब्याच्या फोडी एक एक करून कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि त्यामध्ये काही कोळीचा कचरा, काळे डाग असतील तर पुसून घ्यायचे. तसेच असे बारीक लेअर सुद्धा साल असते, ते सुद्धा काढून घ्यायचे. तर अशा प्रकारे सर्व फोडी पुसून घेतल्या आहेत. आता जर त्यात काही फोडी कापताना मोठ्या मोठ्या कापल्या गेल्या असतील तर त्या अशा प्रकारे सुरीने कट करून घ्यायच्या. आता इथे सर्व फोडी मी पुसून घेतल्या आहे आणि जे मोठ्या होत्या त्या कट करून घेतल्या. तर आता यामध्ये आपण 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घालून घेणार आहोत. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. मीठ आणि हळद घातल्याने आंब्यातले एक्स्ट्राचे जे पाणी असते ते निघून जाते आणि लोणचे जास्त काळ टिकते, शिवाय नरमही पडत नाही. छान मिक्स करून झाले की 5 ते 6 तासासाठी असेच झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचे. आता 6 तासानंतर तुम्ही बघू शकता यात आता भरपूर पाणी सुटले आहे. हे आता चाळणीत ओतून घ्यायचे आणि 10 मिनिटांसाठी असेच निथळून घ्यायचे, म्हणजे त्यातले सर्व पाणी निघून जाईल. आणि त्यानंतर फॅन खाली कापडावर एक एक करून सर्व फोडी सुकत ठेवायच्या आहे, म्हणजेच यातले जो काही पाण्याचा अंश असेल तो सर्व निघून जाईल. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. फोडी खूप जास्तही सुकवता कामा नये, नाहीतर लोणचे खूप कडक होते आणि खाताना मजा येणार नाही. मी फॅन खाली 5 ते 6 तास सुकवून नंतर 2 तास उन्हात सुकवून घेणार आहे. फोडी सुकताय तोपर्यंत मसालाही तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 किलो आंब्यासाठी 150 ग्रॅम गूळ घेतला आहे. आता मी घेतलेले आंबे थोडे आंबट आहे म्हणून मी 150 ग्रॅम वापरला आहे. तुम्ही तुमच्या आंब्यांच्या गोडीनुसार कमी अधिक करू शकता. या चमच्याने 3 चमचे मीठ घेतले आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर 70 ग्रॅम घेतले आहे. सोबतच अख्खे टाकण्यासाठी 1 चमचा बडीशेप, दालचिनीचा तुकडा, 10 लवंग, 10 मिरे आणि बेडेकर लोणचे मसाल्याचे 2 पॅकेट, 1 चमचा लाल तिखट आपल्या रोजच्या वापरातला घेतला आहे आणि बेडेकर लोणचे मसाल्याचे 2 पॅकेट, 1 किलो 1 पॅकेट याप्रमाणे घेतले आहे आणि अर्धा किलो मोहरीची डाळ. आता खार जास्त लागत असेल तर अर्धा किलो वापरायची किंवा त्यापेक्षा कमी वापरली तरीही चालेल. एका कढईमध्ये 750 ग्रॅम तेल चांगले कडकडीत गरम करून घेतले आणि त्यानंतर गॅस बंद करून थोडेसे थंड करून घेतले, जेणेकरून मसाले जळणार नाही. आता त्यात थोडीशी मोहरी टाकून बघायची. ती जर वरती आली न जळता तर त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. आता इथे मी सर्व मसाले मिक्स करून घेते एक एक करून. पॅकेटच्या मसाल्यामध्ये मिरची ही काश्मीरी लाल मिरची असते. तिने कलर तर छान येतो पण तिखट नसते, म्हणून आपण वरून 1 चमचा लाल तिखट वापरतोय. आणि आता या तेलातच गूळही घालून घ्यायचा, म्हणजे तो छान विरघळून पूर्ण लोणच्यात एकसारखा मिक्स होतो. वरून टाकला तर त्याचे खडे खडे तसेच राहतात. त्यामुळे तेलातच गूळ टाकून घ्यायचा आणि छान विरघळवून घ्यायचा. आता मोहरीची डाळ घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. पॅकेटच्या मसाल्यात मिरची ही काश्मीरी लाल मिरची असते. तिने कलर तर छान येतो पण तिखट नसते, म्हणून वरून आपण 1 चमचा लाल तिखट टाकले होते. आणि पॅकेटवरती 1 किलोला 125 ग्रॅम मीठ दिलेले आहे. तर तेवढे न वापरता आपण 2 किलोसाठी 70 ग्रॅमच मीठ वापरले आहे. मीठ वापरताना नेहमी कमीच वापरायचे. जर मीठ जास्त झाले तर काहीच करता येत नाही. पण लोणचे तयार झाल्यावर टेस्ट करून बघायचे, मग नंतर आपण त्यात मीठ घालू शकतो. त्यामुळे मीठ घालताना जपूनच घालायचे. अशा पद्धतीने लोणच्याचा मसाला तयार झाला आहे. आता यात गरम असतानाच फोडी घालायच्या नाही, नाहीतर लोणचे नरम पडते. तर हा मसाला छान वरून झाकण न ठेवता 5 ते 6 तास चांगला थंड करून घ्यायचा.
झाकण ठेवायचे असेल तर वरून कपड्याने झाकायचे. मसाला गरम असतानाच त्याच्यावरती झाकण ठेवले तर त्याला घाम येईल आणि झाकणाचे पाणी मसाल्यामध्ये पडेल. त्यामुळे झाकण बिलकुल ठेवायचे नाही, कपड्याने बांधून घालायचे. आता इथे 6 तासानंतर लोणच्याचा मसाला छान थंडगार झाला आहे आणि फोडीही रात्रभर फॅनखाली सुकवून सकाळी 2 तास उन्हात सुकवून घरात आणल्यानंतरही मी 1 तास तशाच ठेवल्या होत्या. त्याही उन्हातून आणल्या लगेच मसाल्यात टाकायच्या नाही, तर 1 तासभर अशाच ठेवायच्या आणि त्यानंतर खारात घालून घ्यायच्या. आता हे छान मिक्स झाल्यानंतर मी टेस्ट करून बघितले तर थोडेसे मीठ कमी वाटत होते, म्हणून मी अजून अर्धा चमचा घातले. तुम्हाला सांगितलेले प्रमाण हे मीठ पकडूनच आहे. अशा प्रकारे मस्त चमचमीत बघता क्षणी तोंडाला पाणी येईल असे लोणचे खाण्यासाठी तयार झाले आहे. आता हे साठवण्याची पद्धत बघूया. तर कोळसा गरम करून त्यावर हिंग टाकून घ्यायचा आणि बरणीला चांगली धुनी देऊन घ्यायची आणि लगेचच त्यात लोणचे भरायचे. बरणी अगोदर स्वच्छ घासून 2-3 तास कडक उन्हात सुकवून घेतली होती. असे केल्याने लोणचे कधीच खराब होत नाही. आता बुरशी येऊ नये म्हणून बरणीतून लोणचे जेव्हा आपण काढतो तेव्हा त्याच्या कडा बरणीच्या छान अशा पुसून घ्यायच्या, नंतरच त्याला झाकण लावायचे, म्हणजे साईडला बुरशी येत नाही. अशा प्रकारे मी 2 बरण्यांमध्ये हे लोणचे भरून घेतले. आता लोणचे जास्त काळ टिकवण्यासाठी त्यावरती 1 इंचपर्यंत असे तेल राहिले पाहिजे, म्हणजे लोणचं कधीच खराब होत नाही. आणि कढईच्या साईडनी असं सर्व साफ करून घ्यायचं, पुसून घ्यायचे, नंतरच त्याला झाकण लावायचं. तर अशा प्रकारे लोणचं केल्याने कधीही खराब होत नाही किंवा त्याला बुरशीही येत नाही. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.